2020 साली कोरोना आला आणि त्यानं सगळं जनजीवन विस्कळीत करून टाकलं। एका बाजूला लॉकडाऊनमुळे अनेकांची कामं सुटली, खायचे वांदे झाले, सर्वसामान्य लोकांच्या जगण्याची पंचाईत झाली होती। तर दुसऱ्या बाजूला कला क्षेत्रात आणि राजकारणातही मोठी उलथापालथ झाली होती। अभिनेते इरफान खान पासून ऋषी कपूर, दिग्दर्शक निशिकांत कामत, गायक SP बालासुब्रमण्यम, कोरिओग्राफर सरोज खान अशा अनेक मोठ्या कलाकारांचं त्या काळात अकाली निधन झालं। पण लोकांच्या लक्षात राहिलं ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान यांचं मृत्यू प्रकरण। त्यातल्या त्यात दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं गेल्यामुळं त्याची आज तागायत चर्चा सुरू आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आज तागायत आदित्य ठाकरेंवर वेगवेगळे आरोप करण्यात आलेत। आरोप करण्यात BJP नेते आघाडीवर असून आता नुकतंच राशिद खान पठाण नामक व्यक्तीनं आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेण्यात यावं अशी याचिका दाखल केलेली आहे। त्या याचिकेविरोधात आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट सुद्धा दाखल केलं होतं। आता हे आरोप प्रत्यारोप काय थांबणार नाहीत, पण प्रश्न असा आहे की दिशा सालियानसोबत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? खरंच तिचा अपघात झाला होता, तिने आत्महत्या केली होती की कुणी तिची हत्या केली होती? त्या प्रकरणी नेहमी आदित्य ठाकरेंवरतीच का आरोप केले जात आहेत? सगळं प्रकरण व्यवस्थित समजावून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, दिशा सालियान मृत्यू प्रकरण काय आहे हे समजून घेण्याआधी ही दिशा सालियान नेमकी कोण होती ते माहीत असणं गरजेचं आहे। तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा सालियान मुंबईत काम करत होती। 8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियानचा बाल्कनीमधून खाली पडून मृत्यू झाला। तेव्हा पोलिसांनी ती एक आत्महत्येची घटना असल्याची नोंद केली। मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता। फोनवर बोलत बोलत ती आतमध्ये गेली तेव्हा दिशा तिच्या लंडनच्या मैत्रिणीला सांगत होती की अजूनही लॉकडाऊन सुरू असून कामं बाकी आहेत। त्यावेळी ती थोडी चिंतेत वाटत होती असं नंतर मैत्रिणीनं पोलिसांना सांगितलं। पुढे काही वेळानं दिशाचे मित्र आणि तिचा होणारा नवरा रोहन दिशाच्या खोलीजवळ आले, मात्र तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता। त्यांनी मग आवाज दिला, मग रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला। दरवाजा उघडल्यानंतर दिशा खोलीत नव्हती। मग त्यांनी खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा खाली मृत अवस्थेत पडलेली दिसून आली। पुढे पोलीस तपासात दिशानं आत्महत्या केली असल्याची नोंद करण्यात आली। मात्र त्यानंतर काही दिवसांनी भाजप नेते नारायण राणे यांनी काही गंभीर आरोप केले। ते म्हणाले की मुंबईत एका पार्टीमध्ये दिशा सालियानवर बलात्कार झाला असून ती गरोदर होती। पुढे काही दिवसांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने ही स्वतःची जीवनयात्रा संपवली। 14 जून 2020 ला सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला। त्यानं आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं। तर दिशा सालियानचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला। त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचे आरोप होऊ लागले। त्याच्या मृत्यूनंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले की दिशा सालियानवर बलात्कार होत असताना फ्लॅट बाहेर कोणत्या मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक पहारा देत होते याची चौकशी होणं गरजेचं आहे। सुशांत सिंग राजपूतला ती गोष्ट कळली तेव्हा त्यानं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची हत्या करून त्यालाही शांत करण्यात आलं। आरोप करतेवेळी त्यांचा रोख आदित्य ठाकरेंकडे होता हे नंतरच्या त्यांच्या विधानानं स्पष्ट केलं। एका पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले की सुशांतची आत्महत्या नसून हा एक खून आहे। खुनाचे आरोपी गजाआड होतील, त्यातील एक मंत्री असेल तो उद्धव ठाकरे यांचा पुत्र असेल, असा थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन नारायण राणेंनी आरोप केला आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली। राणे तेवढ्यावर न थांबता पुढे असं म्हणाले होते की सत्तेचा दुरुपयोग करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान काही पत्रकारांनी राणेंना प्रतिप्रश्न केला की आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? असतील तर सादर करा। तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना राणे म्हणाले की CBIने विचारणा केली तर मी हे पुरावे CBIला देईन। त्यानंतर सलग 3 वेळा राणे कुटुंबानं आदित्य ठाकरेंवर आरोप केले, मात्र एकदाही त्यांनी पत्रकारांना पुरावे दाखवलेले नाहीत। दरम्यान राणेंच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापू लागलं आणि समाज माध्यमात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्यानंतर युवा सेना प्रमुख आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी राणेंचे सर्व आरोप फेटाळून लावले होते। आदित्य ठाकरे त्यावेळी म्हणाले होते की सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे। ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे।
मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणार आहे. त्या प्रकरणाशी माझा काडी मात्र संबंध नाही. दरम्यान आज तागायत त्या प्रकरणी एकदाही आदित्य ठाकरे यांच्यावर पोलिसांनी कोणतेही आरोप केलेले नाहीत. तसेच त्यांना आतापर्यंत कधीही चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाहीये. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पुराव्यांअभावी किंवा कोणतेही आरोप सिद्ध न झाल्यानं दिशा सालियान यांची केस बंद करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली, पण आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असंही पोलिसांनी सांगितलं. पोलीस पुढे म्हणाले, दिशा सालियान हिनं आत्महत्या केली त्या रात्री कोणतीही पार्टी सुरू नव्हती. ती गरोदर नव्हती ना तिच्यावर बलात्कार झाल्याचा पुरावा आहे. दिशा सालियानची हत्या न झाल्याच्या निष्कर्षापर्यंत तपास अधिकारी पोहोचले आहेत. तसंच त्यात कसलाही राजकीय संबंध नसल्याचंही पोलिसांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. दिशा सालियान ही सुशांत सिंग राजपूतचं काम पाहत होती, परंतु ती त्याची मॅनेजर नव्हती. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी त्या घटनेचा संबंध नसल्याचंही पोलिसांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट केलं होतं. पोलिसांसारखंच दिशाच्या आई वडिलांनी सुद्धा आमच्या मुलीच्या मृत्यूचं राजकारण थांबवा, आम्हाला त्याचा त्रास होतोय अशी विनंती केली होती. दिशाच्या वडिलांनी राणे कुटुंबियांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. दिशाच्या वडिलांनी एका पत्रकार परिषदेत दिशाच्या मृत्यूच्या राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत असून आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर नेते जबाबदार असतील असं म्हटलेलं होतं. त्या संदर्भात दिशाच्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी आम्हाला नीट जगू द्या अशी विनवणी केली होती. त्यापूर्वी म्हणजेच 5 ऑगस्ट 2021 रोजी दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना त्या संदर्भात एक पत्रही लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी लिहिलेलं होतं की माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवत आहे. त्या बातम्या पूर्णतः चुकीच्या आणि फेक आहेत. त्यात काहीच तथ्य नाही. चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही चॅनल्स माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत. दिशाचा राजकीय नेत्याशी संबंध आणि बॉलिवूडमधील मोठ्या ऍक्टर सोबत पार्टीच्या बातम्या पूर्णतः बनावट आहेत. काही लोक मुद्दाम दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याचा आरोप करत होते, पण पोलिसांनी दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याचसोबत पंचनामा करताना स्वतः दिशाचे आई वडील तिथं उपस्थित असल्याची माहिती होती. तिच्या वडिलांच्या स्पष्टीकरणानंतर किशोरी पेडणेकर यांनीही महिला आयोगाकडे दिशा सालियानवर बलात्कार झाला नसून तिची बदनामी थांबवण्यात यावी असा अर्ज दाखल केला होता. त्या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिशा सालियान प्रकरणी सीबीआय चौकशी झालेली असून राणेंच्या आरोपासंदर्भात मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अहवालाचं पुढे काय झालं याची माहिती उपलब्ध नाही. दरम्यान त्यानंतरही राणे कुटुंब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्यानं आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात आलं. डिसेंबर 2022च्या विधानसभा हिवाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी दिशा सालियान प्रकरण कोणाच्या राजकीय दबावामुळे दाबलं गेलं, दिशा सालियानच्या फोनवर 40 मिस कॉल कोणाचे होते हे समोर आलं पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं. तर एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही दिशा सालियानच्या मृत्यूमध्ये काहीतरी गूढ आहे आणि त्याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी केली. तर रवी राणा यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली होती. दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातलं वातावरण तापल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी SIT चौकशी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी ज्या कुणाकडे त्या संदर्भातले पुरावे असतील त्यांनी ते आम्हाला द्यावेत असंही आवाहन फडणवीस यांनी केलं होतं. त्याच्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांच्याकडूनच वेळोवेळी आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आलेले आहेत. त्यासंबंधी एका पत्रकारानं थेट आदित्य ठाकरेंना प्रश्न केला होता की त्या रात्री तुम्ही नेमके कुठे होतात हे एकदा महाराष्ट्राला कळू द्यात. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की मी तेव्हा हॉस्पिटलला होतो, कारण माझे आजोबा माधव पाटणकर यांचं तेव्हाच निधन झालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावरचे आरोप हे बिनबुडाचे असून ते द्वेषापोटी केले जात आहेत, कारण या 32 वर्षाच्या मुलानं सरकारला हादरवून सोडलंय. तर आतापर्यंतचा एकूण असा दिशा सालियान प्रकरणाचा सगळा लेखाजोखा आहे. सध्या राशिद खान पठाण यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता येणाऱ्या काळात त्यातून नेमकं काय सत्य उघड होतंय त्याकडे सगळ्या महाराष्ट्राची नजर असणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय? दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचा खरंच हात असू शकतो का? विरोधक म्हणतात तसं त्यांच्यात काही नातं होतं का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी त्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका.
धन्यवाद.